TCN न्यूजच्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये घाटंजी शहरातील 2 तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अत्रे साहेब आणि डॉक्टर बोंडे साहेब. या दोघांकडून आपण वाढत चाललेल्या ओमिक्रॉन या व्हेरियंटबद्दल आणि कोरोना परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्याविषयी घेण्याची काळजी आणि खबरदारीचे उपाय याबद्दल सुद्धा हे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नाही, आरोग्यमंत्र हा कार्यक्रमाचा आपण करून राहिलो. तर मार्गदर्शन तर सगळ्यांना जरूरच आहे मार्गदर्शन करणं, कारण प्रत्येकजण सध्या घाबरलेला आहे म्हणा किंवा थोडंसं त्या दहशतीखाली आहे. एक आपण कल्पना करू त्या विषाणूच्या दहशतीखाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आता कोरोना हा तसं जर पाहिलं तर साधारणतः नोव्हेंबर 19 पासून याची सुरुवात चीनपासून झाली आणि भारतात त्याची सुरुवात साधारण मार्चमध्ये 2020 मार्चमध्ये 2001 मार्चमध्ये तो सुरुवात झालेला आहे. आणि तसं पसरला पहिली लाट, नंतर दुसरी लाट आली आणि त्याच्यानंतर आता सध्याची चालू आहे तिसरी लाट चालूच आहे. पहिली लाट तशी पाहिली तर थोडीशी माइल्ड होती, म्हणजे एकदम खूप, पण त्याच्यात लोक घाबरून होते कारण खूप सपाट्यात झालं, म्हणजे पसरला गेला होता आणि नवीन असल्यामुळे लोक घाबरत होते. दुसरी लाट ही जी झाली ती मात्र थोडीशी फेटल ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यात डेथ रेट हा जास्त होता. लोक दगावला जास्त गेले. मुख्यतः जे अबाव 50 म्हणा किंवा 60 म्हणा सिनियर जे लोक होते ते जास्त दगावले गेले. त्या मानाने तिसरी लाट जर म्हटलं तर त्या मानाने कमी तीव्रतेची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की लोकांना आता ती त्याच्यातून म्हणजे काही जणांना कोरोना होऊन गेला, काही जणांना सगळे तलाव सुकवून निघालेले आहे आणि त्यांना कल्पना आहे कोणती, कारण ते बातम्या येत राहतात, रेडिओ आणि न्यूज वगैरे सगळे जे चॅनल्स तुम्हाला डिस्क्राईब सगळं काळजी घ्या सगळं सांगत राहतात. त्याच्यामुळे पुष्कळशी समजूतदारी त्याच्यात आलेली आहे. आणि तसं डॉक्टर लोक म्हटल्यानंतर किंवा पेशंट डॉक्टर हे आता, कारण पेशंट म्हटल्यानंतर तो डॉक्टरकडेच येणार आणि डॉक्टर म्हटल्यानंतर त्यालाही थोडीशी काळजी घ्यावीच लागणार. तर त्या मनाने घाटंजीच्या याच्यात त्या मनाने आम्ही पुष्कळ प्रयत्न केला की पेशंटला तर आम्ही समजावतो स्वतःची काळजी आम्हाला घेणंच आहे. तर त्याच्यामुळे ते काळजी आम्ही घेत आहोत त्या मनाने. आणि तसं तर एक विचार केला तर लोकांना अजूनही अवेअरनेस, म्हणजे जरी जर कल्पना असली तरी लोक तेवढे अजून आता कदाचित थोडेसे मोकळे झाल्यासारखे वाटून राहिले, तर त्यांना पुन्हा तो बूस्टर ज्याला म्हणतो आपण बूस्टर त्यांना तो द्यावाच लागणार आहे. तर तेवढी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता याच्यातला पहिला मुद्दा जो आहे कोरोना विषाणू ओमायक्रॉन यामध्ये फरक काय, हा तर पहिला जो आहे. तर तसं पाहिलं तर हा विषाणू कोरोना हा व्हायरल डिसीज आहे त्याच्यामुळे, आणि शक्यतो जर त्याचा विचार केला तर तो साध्या सर्दी आपलं फ्ल्यू ज्याला आपण म्हणतो कॉमन कोल्ड किंवा फ्ल्यू त्याच्यासारखाच आहे विषाणू आहे. आणि त्याच्यात विशेष फरक नाही आहे. कोरोना असं समजू का आपण पहिला तो विषाणू डिटेक्ट झालेला आहे आणि ओमायक्रॉन हा नंतरचा आहे. तर तेवढा जर एक फरक सोडला तर बाकी असं फक्त त्याला म्युटेशन ज्याला म्हणतो काही बदल होतात त्याच्यात थोडेसे, तर तेवढा बदल झालेला. बाकी असं व्हायरस म्हणून तो सारखाच आहे. ओमिक्रॉनचं जे लक्षणं जे म्हणतो कोरोनासारखंच येतात, त्यात टेम्परेचर, हेडॅक, बॉडी हे येणारच आहे. व्हायरलसारखंच सर्दी पडसाव होणे. सध्या आता वातावरण चेंज झालं आहे. त्या वातावरण चेंज झालं तर सर्वात जास्त पेशंट व्हायरलच येतात. सर्दी पडसाव खोकला मिक्स. तसं ओमिक्रॉन म्हटलं की तसं मिक्स होणारच आहे त्याचं. त्यासाठी पॅनिक न होता, जास्त घाबरून न जाता व्हायरलचीच एक ट्रीटमेंट जर घेतली सर्वसाधारण, व्हायरलची ट्रीटमेंट काही फार मोठी नाही राहत. ओमिक्रॉनची ट्रीटमेंट खूप मोठी न घेता साधं कॅल्कोहॉल, पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक न घेताही सर्व सुरळीत होऊन जाऊ शकते. पण लोक एक पॅनिक होऊन जास्त ओमिक्रॉन कोरोना याच्यामुळं आपल्याला काय प्रॉब्लेम येतात असं न जाता साधी ट्रीटमेंट घेऊन घरीच फक्त 10 दिवस क्वारंटाईन जर राहिलं आणि आहार, आराम, थोडाफार व्यायाम, जास्त व्यायाम न करता श्वासाचा व्यायाम करून 6 सेकंद फक्त रोखून धरा, त्यात थोडं सोडून द्या. ह्या जर गोष्टी यांनी पाळल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कसं बाहेरही आपण मार्केटमध्ये जातो तर त्यात मास्क वगैरे कुणी लावत नाही.
90 ते 95% लोक तसेच फिरतात. गर्दीच्या जागेवर जाऊ नका, काही विषय नाही. मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे हे ते केलं नाही, तिथं कोणीच पाळत नाही. अंतर ठेवा, ती कोणी पाळत नाही. त्यामुळे थोडंसं जरासं आता 1-2 महिने जर स्वतःची सर्वांनी काळजी घेतली, मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आणि बाकीचं व्हायरल जे झालं तर त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन थोडी ट्रीटमेंट घेऊन आराम, आणि जर समजा वाटलंच जास्त म्हणजे टेम्परेचर वगैरे जास्त यायला लागला, 3 दिवसापेक्षा जास्त टेम्परेचर यायला लागला, 102, 103च्या वर जायला लागलं, तर मग रॅपिड टेस्ट करून घ्या. रॅपिड टेस्ट करून त्यात जर क्वारंटाईन राहिलं 10 दिवस तर काही त्यात ट्रीटमेंट जास्त नाही आहे. कॅल्पोल घ्या, जास्त अंग दुखी वगैरे असल्या तर ग्रुपेन वगैरे घेता येते समजा झालं तर. बाकी आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिन घ्या, झिंक घेऊन सोबत व्हिटॅमिन सी घ्या, आणि जे लिक्विड जे राहते बाकी बंद करून हे जे आहे आपले पिणे सोडून द्या. खाण्यापिण्यावर लक्ष देऊन जरासं थोडंसं आराम करणं महत्त्वाचं आहे सगळ्यात. सर, एखाद्याच्या घरी ज्याला गेल्या काळात कोरोना पॉझिटिव्ह सदस्य ज्यांची कोरोनाची टेस्ट ज्यांची पॉझिटिव्ह आढळून आली आहे, अशा सदस्यांच्या घरी एक भीतीचं वातावरण आहे. आपल्या गावात अनेक पेशंट सापडले होते, त्यांच्या घरी असं एक भीतीचं वातावरण आहे. या ओमायक्रॉन विषाणूला लोक बरीच घाबरलेली आहेत, तर याच्याविषयी आपण काय सांगा? त्यांच्या लक्षणामध्ये असणारा फरक आणि दगावण्याची शक्यता व कोरोना लसीकरण झाल्यानंतर आपली प्रतिकारक शक्ती किती वाढलेली असावी, किंवा आपण विषाणूला कशा प्रकारे लढा देऊ शकतो या विषाणूशी? नाही, सर्वात महत्त्वाचं काय झालं की लक्षणं आहेत, आणि सर्वात काय होतं की जेव्हा टेस्ट जसं नॉर्मली आम्ही जे प्रोसिजर असते हे करतो की साधारण जर सर्दी, ताप, खोकला, चव जाणे किंवा हातपाय दुखणे किंवा कुठे डायरिया, एक्सेप्शनल केसमध्ये डायरिया वगैरे, हे जर 3 दिवसाच्या वर साधारणतः पेशंट आल्यानंतर त्याला जर तसं लक्षणं वाटले तर 3 दिवसपर्यंत तर त्याला आपण एकदम त्याला लेबल करू शकत नाही, आणि तो येतो तर साधारणतः त्याच्या 3 दिवसाच्या नंतर जर त्याला आधीचा त्रास आहे तर मग मात्र आम्ही त्याला टेस्ट करायला लावतो. पण पहिल्या वेळेस आलेला काल तापाला तर एकदम त्याला बरं नाही वाटत ते करत. पण जर 3 दिवसात औषध दिल्यानंतर जरी त्याचा जर त्याला फरक पडत नसेल किंवा त्याला त्रास आहे असं जर वाटलं आणि लक्षणात काही फरक नाही, मग मात्र पहिले त्याला रॅपिड टेस्ट करायला लावतो, कारण ते महत्त्वाचं आहे. आता पेशंट ऐकतात नाही ऐकतात, कारण त्याच्या पाठीमागे आम्ही राहू शकत नाही. त्याच्या पेशंटला सांगणं काम आहे, त्याला पाठवणं काम आहे, पण तो किती जातो हे ऐकणं त्याचं. कधी म्हणजे त्याच्यात पुष्कळ पेशंट काय करते, डॉक्टर सोडून देतो, दुसरा डॉक्टर, पण तो नवीन राहतो, त्याला हा आधीचं माहीत नसतं. त्याच्यामुळे तो नवीन डॉक्टरकडे गेला की पुन्हा त्याला 1-2 सुरू होतो. अशा पेशंटची जबाबदारी आहे की समजा काही त्रास वाटला तर त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी, आणि त्याच्यात घाबरण्याचं काही कारण नाही आहे की प्रत्येक पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह निघाली तरी त्याचे ट्रीटमेंट्स वगैरे आहे. एक्सेप्ट एक म्हणत की एक शुअर शॉट ज्याला म्हणतो आपण, की हमखास ही ट्रीटमेंट अजूनही कोरोनावर नाही आहे. अजून पण तुमच्या लक्षणावरून तुम्हाला काय त्रास आहे आणि तुमची प्रतिकारशक्ती किती आहे. आता जे आपण बाकी देतो त्याला काळा हे कळतात की आता जर आपण पुष्कळांना सांगितलं की कोमट पाणी प्या, समजलं की नाही, बाकी तर आपण ते जे बेसिक प्रिन्सिपल्स जे आहे आपले, किंवा मास्क वापरा सर्वात महत्त्वाचं की तुम्ही, आणि मास्क वापरण्याची पद्धत सुद्धा आहे की नाक आणि तोंड दोन्ही झाकलं गेलेलं असलं पाहिजे, नुसतं एकाने, कारण श्वास आपण नाकाने घेऊ शकतो, तोंडाने घेतो, आणि व्हायरस जो आहे हा नाकाच्या पाठीमागच्या साईड बाजूला किंवा घशाच्या तिथे असल्यामुळे जर श्वास वगैरे घेताना करतात तर तिथे असल्यामुळे त्याचा ते तुम्ही टाळलं. आणि मुख्य म्हणजे मास्क एकानेच वापरू नये, तर जेवढे रोज म्हणजे ज्याला कॉन्टॅक्टमध्ये येतात, तर जसे पहिले पेशंटला पहिले ऐकत होते मास्क वापरा, आता तर तेही ऐकत नाही, कारण त्यांनी सोडलं. मग आता जबरदस्ती करावंच लागते, तुम्ही कमी कमी तोंड झाका. पाहिलं तर 10 पैकी 8 लोक माजूनही आता मास्क वापरणं सोडून दिलं. एखादी गोष्ट आहे की मास्क वापरत नाही, तर त्याच्यामुळे तो धोका तर तुम्हाला राहणार, काळजी तुम्हाला घ्यायला लागणार. आता घरचा जर म्हटला तर त्याला ऍक्च्युली तो सगळ्यांना हे करू शकतो, तर त्याच्यामुळे काळजी घेणं भाग आहे. सर्वात महत्त्वाचं लक्षण जास्त असेल तर त्याने सरळ ॲडमिट व्हावं, हे सर्वात चांगला उपाय आहे, कारण त्याची काळजी तिथे चांगली घेतली जाईल. आणि जर हे नसलं तर मग घरी त्याचा इलाज करता येतो, आणि जर लक्षण आहे त्याच्याप्रमाणे त्याचा तो इलाज चालतो.
जसं त्याला सर्दी आहे तर त्याच्याप्रमाणे, ताप आहे तर त्याच्याप्रमाणे अँटीबायोटिकचा तो ताप असला किंवा काय असलं तरच अँटीबायोटिक त्याचं द्यावं, नाही तर त्याची काही जरूरत नाही पडणार त्याला. सर, कोरोनाचं ज्यांनी लसीकरण केलेलं आहे अशा कोरोना रुग्णांना किंवा सामान्य ज्यांना कोरोना झालाच नाही परंतु लसीकरण ज्यांचं दोन्ही डोस पूर्ण झाले अशांना पुढील विषाणू प्रादुर्भावाची भीती आहे किंवा नाही? नाही, दोन्ही लसीकरण झाले याचा अर्थ त्याला विषाणूची हे होणार नाही असं काही नाही, कारण तसे केसेस आहेतच. फक्त जे आपण पर्सेंटेज म्हणू त्याच्यात फरक हा पडेल की याला ते प्रतिकारशक्ती त्याच्यात म्हणजे दिल्या गेल्यामुळे म्हणा इंजेक्शनद्वारे, तर त्याच्यामुळे त्या मनाने थोडा सेफ राहील. एक कल्पना करू का, तसं आपण एक कल्पना करू का 100%च्या ऐवजी तर त्याला ती म्हणजे 20% त्याला सुद्धा ती भीती आहे अजूनही. असं काही 100% हे चाललेलं लसीकरण घेतलं म्हणजे तो सेफ झाला असं नाही, कारण बाकीच्याकडून त्याला तो किती त्याची प्रतिकारशक्ती वाढली पण बाकीच्यांची कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते त्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे एकदम असं बिलकुल जसं काही मोकट सुटल्यासारखं तर तुम्हाला काळजी घेणं ही भाग आहे. आणि त्या सोबत की तुम्ही मास्क वापरा, ज्याच्या पद्धतीप्रमाणे वापरा, जसं अंतर ठेवा, शक्यतो गर्दी करू नका, अंतर ठेवा. त्याच्यात सरळ सांगतो की जर एकाने मास्क वापरला तर ती 50%, दोघांनी जर मास्क वापरला तर 80%, 90% प्रोटेक्शन मिळू शकतं तुम्हाला. त्याच्यामुळे दोघांनी मास्क वापरला केव्हा फायद्याचा आहे ते, आणखी नाही. प्रत्येकाने वापरून चालू. सर, गेल्या काही काळात आरोग्य यंत्रणेने ज्या म्हणजे आव्हान बेसवर जे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता यामध्ये काही केसेस अशा पण समोर आल्या होत्या की ज्यांच्याकडे जबरदस्तीने काही म्हणजे लोकांना, नागरिकांना लसीकरण करावे लागले, ज्यांना म्हणजे फार जबरदस्ती करावी लागली, जे त्या घरी राहत होते परंतु त्यांना लसीकरण घेण्यास एक म्हणजे समज त्यांची काढावी लागली की बाबांनो तुम्ही लसीकरण करा, हे आपल्यासाठी, कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी गरजेचे आहे. तर या लस घेतल्याने दुष्परिणाम सुद्धा होतात अशा प्रकारचा एक गैरसमज समाजामध्ये पसरला होता. तर हा गैरसमज इथून पुढे कसा पसरू नये, हा गैरसमज कसा दूर व्हावा किंवा लसीकरणाप्रती लोकांनी कसे जागरूक राहावे याबद्दल आपण काय सांगाल? नाही, लसीकरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2 डोस होणं सगळ्यात महत्त्वाचे असतात. ज्यांनी 2 डोस घेतले नाही, समोरचे प्रॉब्लेम त्यांनाही आले आहे, घेऊ नका किंवा जबरदस्ती ही नाही आहे. आता काही पेशंट बोलतात का ते आम्ही लसीकरण घेतलं नाही तर आम्हाला कंट्रोल मिळणार नाही, आम्हाला ते बाकी प्रॉब्लेम आहे ते हे येणार. आमचं हेच म्हणणं आहे किंवा एखादं म्हणजे त्यांच्यावरती दुसरी अट लादावी लागत आहे शासनाला ज्यावेळेला ते लसीकरण घेत आहे. त्यामुळे याला कारण असं आहे की काही फार खूप सारे गैरसमज समाजामध्ये लसीकरणाविषयी आहे. तर हे गैरसमज कसे दूर व्हावे याबद्दल आपण नागरिकांना काय गाईड कराल? गैरसमज तर आहेतच, कारण सर्वात काय आहे की अफवाही खूप लवकर पसरते. एक लक्षात ठेवा की कोणी जर एकदा व्हॉट्सअप वगैरे तर आपण पाहतच नाही की ह्याच्यावर एक टाकून देतं, ॲक्च्युली काही व्हॅल्यू नसते त्याला, पण तरी ते खरं समजून त्याला ॲक्च्युली आता जशी एक लसीकरणाच्या बाबतीत हे होती की बाबा इम्पॉर्टन्सी येते म्हणजे नपुसकच होते. ॲक्च्युली तसं काही नाही आहे. जसे बाकीचं इंजेक्शनसारखं इंजेक्शन आहे, आपण इंजेक्शन जसं धनुर्वाच्या घेतो किंवा अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन घेतो तशाच प्रकारचं इंजेक्शन आहे. त्याच्यामुळे असं नुकसान त्याचं काहीच नाही आणि झाला तर फायदाच आहे. त्याच्यामुळे ते घेणं केव्हाही फक्त ते आता त्याला म्हणू आपण समजावणे किंवा त्याला ते प्रमोट करणे हे मात्र, कारण ही काही जबरदस्ती कोणी करू शकेल, पकडून आणू शकत नाही किंवा असं काही नाही. हे स्वतः लोकांनी ज्या समजती आणि हळूहळू तसं तर अवेअरनेस खूप आहे. तर तुम्ही आज पाहिलं असेल की शाळेतल्या मुलांना जे चालू आहे, या शाळेतल्या मुलांना काही सांगावं लागत नाही, ते स्वतःहून घेऊन राहिले आहे. कदाचित आई वडील म्हणा किंवा आई म्हणा, मुलांचंही आता थोडंसं त्यांना समजायला लागलं की घ्यायला पाहिजे. तर ते कारण काय प्रत्येका जबरदस्तीने कोणता प्रॉब्लेम सुटत नसतो. तो तुम्हाला त्याला प्रमोट करून किंवा थोडंसं पाठीमागे काही नावदंड भेद आता तसं कंट्रोल दिलं नाही. एक समज काय आहे की बाबा जोपर्यंत प्रमाणपत्र दाखवत नाही तोपर्यंत त्याच्या घेणार असं म्हणजे आता त्याला काहीतरी तो ऍक्च्युली तो मार्ग ऍक्च्युली लोकांना समजायला पाहिजे. तो आता काही शेवटी तसं नाही करत, म्हणतात ना
कोणत्या तरी मार्गाने ते करून नाही घ्यायला नाही कधी कधी एक आताच पेशंट आला होता, लेडी होती, मुलगी होती. तिला म्हटलं इंजेक्शन वगैरे घेतलं का, तिचा एमसीचा प्रॉब्लेम होता. तिची आई म्हणाली होती, आई म्हणाली का नाही म्हणे ते एमसीच्या ह्याच्यात जर इंजेक्शन वगैरे घेतले, हे डोस वगैरे घेतले तर ब्लिडिंग वगैरे जास्त जाते वगैरे, असं तसं आम्ही ऐकलं. म्हणजे तसं काहीच नाही, इंजेक्शन घ्या, डोस दोन्ही घ्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग ती मुलगी म्हणाली, म्हटलं तू का घेत नाही, घ्यायला पाहिजे ना. घेणार म्हणे मी, कारण कंपल्सरी केलं आहे. जर इंजेक्शन 2 डोस घेतले नाही तर त्यांना पेपरला बसू देणार नाही. आता ते असं अवेअरनेस थोडंसं आता मुलामध्ये त्यांनी घ्यायला घेतात. ते घरची जे आई वडील वगैरे राहतात ते बाकीचं बाहेरचं ऐकून त्यांना ते थोडं डायव्हर्ट करतात आणि म्हणून घेऊ नका म्हणते. सर, आपण मगाशी सांगितलेल्या मुद्द्यावरून जसं आपण म्हणलं होतं की राशन शासनाकडून दिलं जाणार नाही, तर या मुद्द्यावर लसीकरण व्हावे, म्हणजे जी समाजाची जी अशी मानसिकता झाली आहे की ज्यांना कुठली तरी अट सांगावी लागत आहे की तुम्ही लसीकरण न घेता तर म्हणजे राशन नाही मिळणार किंवा ते प्रमाणपत्र सोबत ठेवा, तर या सामाजिक मानसिकतेला काय जबाबदार आहे सर, अज्ञानता की गैरसमज? दोन्ही त्याला गैरसमज म्हणजे अज्ञानता आणि गैरसमज दोन्ही त्याला सारखेच रिस्पॉन्स. कारण काय की कोणाला म्हणजे जबरदस्ती तुम्ही सर्व सरळ म्हणता, हे अवेअरनेसच पाहिजे. तुम्हाला त्याची मनातून वाटलं पाहिजे की मला हे घ्यायचा तरच ते होऊ शकतं. तुम्ही त्याला एकदम नाही करू शकत. त्यामुळे तो समजलंच पाहिजे. प्रत्येक जण समोर येऊन जर त्यांनी सर्वांनी हे केलं, इंजेक्शन डोस वगैरे घ्यायला गेलं, तर ही परिस्थिती येणार नाही. आपली जे हे असं राशन वगैरे देणार नाही किंवा पेपरला बसू देणार नाही, अशी जी मानसिकता जी आता त्यांना सांगावं लागते, असं करावं लागते. याला जबाबदार काय आमचं असं म्हणणं? याला जबाबदार म्हटल्यानंतर हेच येते जरा हे जे लसीकरणाविषयी जे दुष्परिणाम होतात, अशा प्रकारचे जे गैरसमज पसरत आहे, तर यापासून वाचवण्यासाठी एक डॉक्टर म्हणून किंवा आपला डॉक्टर घाटंजीचं जे डॉक्टर वर्ग आहे हे काय प्रयत्न करत आहे यासाठी? नाही, पेशंट आल्यानंतर त्यांनी डोस घेतला नाही घेतला हे आम्ही विचारणार. मग ते असं येते ना, ते मुलगी घ्यायला तयार होते पण तिच्या आई वडिलांनी तर मला म्हटलं एमसीच्या याच्यात तर तुम्ही ते इंजेक्शन वगैरे घेतल्यानंतर तिला जर ब्लिडिंग वगैरे झालं तर मग त्याला जबाबदार कोण वगैरे येते. तर ती मुलगी म्हणाली नाही म्हणे आम्हाला घ्यायला लागतं, 2 डोस झाल्याशिवाय पेपरला बसू देणार नाही. तर मग तिथं आई वडीलचाच थोडासा अवेअरनेसपणा कमी येतो पडला असं. सर, कोरोना किंवा ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंग किती प्रमाणात उपायकारक आहे? अशा परिस्थितीत लॉकडाऊन केल्यास शहराची पाठोपाठ जिल्ह्याची व परिणामी राज्याची अर्थव्यवस्थेवर याचा भीषण परिणाम होतो लॉकडाऊनमुळे. तर लॉकडाऊन करणे किती योग्य व लॉकडाऊन किती प्रमाणात उपायकारक आहे याविषयी डॉक्टर म्हणून आपले मत काय? नाही, एक तर सर्वात महत्त्वाचं लक्षात आहे की लॉकडाऊन हा उपाय नाही. सर्वात महत्त्वाचं आहे अवेअरनेस. तुम्हाला जर जे नियम दिलेले आहे शासनाने सांगितले की 5 जणांच्या वरती गर्दी करू नका किंवा हे पाळा, म्हणजे जे नियम त्यांनी जे नियम करणार ते जरी तुम्ही पाळले तरी शासनाला लॉकडाऊन करायची जरूरतच नाही. फक्त तुम्हाला पाळणं महत्त्वाचं आहे. शासन आधीपासून सगळं सांगतं, पाळण्यात येत नाही म्हणून शासनाने लॉकडाऊनची परिस्थिती येते. तुम्ही मास्क वापरा, गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, सर्व ह्या अशा ज्या गाईडलाईन दिल्या आहेत शासनानं तेवढ्या पाळल्या तरी लॉकडाऊन आम्ही टोपे म्हणणार आम्ही जबरदस्ती लॉकडाऊन लावणार नाही. कारण लॉकडाऊनच्या याच्या आधीचे 2 वेव्हमध्ये भरपूर मोठे फटके बसले आहे सर्वांना. कारण आर्थिक परिस्थिती बरीच खालावली होती, बरेच जणांचे धंदे वगैरे हे गेले आहे याच्यात. त्याच्यामुळे लॉकडाऊन हा याच्यावर उपाय नाहीच आहे. सर्वांनी जर कोऑपरेट केलं तर हे लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती येणार नाही. आणि त्यांची वरच्यांची जे म्हणणं आहे तर लॉकडाऊन लावणार नाही, फक्त तुम्ही एवढ्या जे गाईडलाईन दिल्या तेवढ्या पाळा, पण तर कोणी पाळल्या जात नाही. जी परिस्थिती ती शेवटी मग लॉकडाऊनची परिस्थिती नाही, शेवटी जबरदस्तीच करावं. सर, ज्या घरातील सदस्यांना कोरोना झाला आहे की पूर्ण कुटुंबाला किंवा एखाद्या सदस्याला कोरोना झाला आहे
अशा घरातील त्या माजी कोरोना पेशंटला किंवा इतर सदस्यांना ओमायक्रॉन विषाणूची किती भीती आहे, किंवा घरातील सदस्य गेल्या वेळेला कोरोनाच्या आजाराच्या विळख्यात आला होता म्हणून ओमायक्रॉन होण्याची शक्यता काही जास्त प्रमाणात आहे काय, असं आपल्याला काय वाटतं? याबाबत आपल्याला काय वाटतं? नाही, आता पहिला जो व्हेरियंट होता कोरोनाचा, पहिले जे व्हायरस होतं, तर याचाच दुसरं रूप हे आहे. त्याच्यामुळे त्याची तक्रार किंवा त्याची असे कंपॅरिझन करू नका, कारण एक जो झालेला आहे तो होऊन गेला. आता जो त्याचा नवीन व्हेरियंट आहे हा होईलच नवीन, याची काय आपण पहिला झाल्यामुळे याला होणार नाही असंही काही नाही. खूप कोणालाही शकतो, फक्त तुम्ही जर काळजी जी ती तर मात्र तुम्हाला नेहमीसाठी घेणार आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणता इलाज नाही. जे महत्त्वाचं आहे तुम्ही काळजी घ्या, आणि जे गाईडलाईन्स म्हणजे जे नॉर्मल गाईडलाईन्स आहेत ते जरी तुम्ही पाळण्यात आले तरी त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही किंवा कोणाला होईल असं याची नाही. सर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये काय बदल करायला हवा, किंवा गृहिणींना किचनमध्ये काय बदल करण्यास आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुचवा? हो, खाण्यापिण्याकडे जे आहे, खाण्यापिण्यापेक्षा पिण्या सोडून जर तुम्ही खाण्याच्याच महत्त्वाचं घ्यायला पाहिजे. त्यात मल्टीव्हिटॅमिन सर्वात महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन सी घ्या. नाही गोळ्या घेतल्या तर लागण तेवढे आपल्या इथं घाटांच्या सारख्या ठिकाणावर लिंबू वगैरे मिळतात, पण लोकांना ते नाही. मग गोळ्या मल्टीव्हिटॅमिन घ्या, झिंक घ्या. जेवणात भरपूर हिरव्या पालेभाज्या मिळतात, पालक मिळते, मेथी मिळते, लागण थोडी स्वस्त आहे यावेळेस. जर हे मल्टीव्हिटॅमिन जर तुम्ही वापरले, जेवण वगैरे चांगलं व्यवस्थित केलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आराम, व्यायाम करा हलका. गृहिणीच्या याच्यात जे राहते त्यात गृहिणी म्हणून किचनमध्ये काय बदल करावा? नाही, पौष्टिक अन्न खाणे सर्वात महत्त्वाचं आहे. बरं, ते तुमच्या असं काही वेगळं करायची जरूरत नाही आहे. ज्याला नॉनव्हेज चालतं ते नॉनव्हेजही खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. ताजं शुद्ध शिल्लक काही नाही, पाणी भरपूर पिणे, आणि जे कारण आपले प्रत्येक जे आहेत अन्न ते सगळे कॅल्क्युलेट ठरलेले आहे. जसं आता आपण डाळी म्हणतो, कडधान्य म्हणतो, अंडे म्हणतो, किंवा हे सगळ्या ह्याच्यात नॉर्मलच जेवण जेव्हा फक्त चांगलं शिळं पाकं नाही, शुद्ध म्हणजे रोजच्या रोज बनवलेलं किंवा असं की अशा तऱ्हेचा जरी आहार घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. सरळ सोपं का, साधं का, स्वच्छ म्हणजे काय म्हणतात त्याला, पौष्टिक अन्न का. बाकी त्याच्यात तसं काही वेगळं करायचं. सर, शेवटचा एक प्रश्न. गेल्या 3 वर्षात ज्या आजाराच्या विळख्यात पूर्ण जग आहे, अख्खं जग ज्या कोरोनाच्या सावटातून अजून पण सावरलेलं दिसत नाही, म्हणजे मधातल्या काळात पेशंट कमी झाले होते, तेव्हा एक सुटकेचा श्वास घेतल्याची भावना आपल्यामध्ये आली होती, समाजामध्ये आली होती. परंतु सध्याच्या नवीन विषाणू व कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या यामुळे समाजाचे एक मोठ्या प्रमाणात गेल्या 3 वर्षातल्या या सर्व आजाराच्या प्रवाहात समाजाच्या एक मानसिक अवस्थेत फार मोठं म्हणजे समाजाचं मानसिक नुकसान झालेलं आहे. तर या नुकसानातून सावरण्यासाठी आपण एक डॉक्टर म्हणून काय सुचवाल? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जर तुम्हाला मनाने तर स्ट्रॉंग होणे तेव्हा म्हणजे तुम्हाला व्हावंच लागणार की सर्वात महत्त्वाचं काय आहे की कोरोनाची भीती बाळगू नका. हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या जसं आता आपण एक कल्पना करू का, जसं अंधारात तुम्ही एखाद्या झाडाकडे पाहिलं, त्याच्यावर भूत आहे म्हटलं तर तुम्हाला ते भूतासारखं दिसेल. एक कल्पना करा, कारण तुमच्या मनात ते आहे. त्याच्यामुळे ते सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही मनातून काढा. जसं 3 वर्षापूर्वी ताप आल्यास सहसा आपण नॉर्मल ट्रीटमेंट घेऊन घरी येऊन आराम करत होतो, परंतु आज ताप आल्यावर एक वेगळी भीती सर्व नागरिकांच्या मनात आहे. जसं आता तुम्ही भूताचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे सर्व नागरिकांच्या मनात अशी एक भीती आहे की बा साधा ताप जरी आला तरी तो विचार करणार नाही की हा साधा ताप आहे. कुठले तरी कोरोनाचे लक्षणं घेऊन तो आपल्या डॉक्टरकडे येईल. तर यातून, या विळख्यातून आणि या मानसिकतेतून कसे नागरिकांनी बाहेर यावे? नाही, सर्वात मी सांगितलं ना की पहिले तुमच्या मनाची तयारी करा. कोणताही जसं ताप पुष्कळ प्रकारचे असू शकतात, ताप आला किंवा त्याचे हे प्राथमिक लक्षण आहे. आणि हे लक्षणं असले आतापर्यंत सर्दी ताप कित्येक याच्यापासून चालूच आहे. म्हणजे आमचं तसं अर्ध पेशंट आमच्या जवळपास त्याच्यात असं समजू आपण का यशेत राहतात, किंवा जसं धुळीत फिरले, सर्दी होते, नाकातून पाणी आलं लागतं, तो येतो, डोकं दुखायला लागतं, हे प्राथमिक. पण सर्वात महत्त्वाचं काय की जर आता काळजी अशी काय की हे आपलं काय
कोरोना याचा विषाणू असल्यामुळे आणि त्याचा प्रादुर्भाव सगळीकडे म्हणजे जगात पसरलेला आहे. त्यामुळे काळजी तुम्हाला हे घेण्यात आहे की 3 दिवसाच्या वरती जर तुम्हाला ताप असला तर तुम्ही सरळ आम्ही हाच सल्ला देऊ की तुम्ही टेस्ट करून घ्या, रॅपिड टेस्ट करून घ्या. सर्वात महत्त्वाचं आहे ना. आता मी स्वतः सांगतो की मी ज्यावेळेस पहिल्या एक वेळ आम्ही टेस्ट केली दिला, पुन्हा एक वेळ केली मध्ये की तसं आपल्याला वाटलं का, कारण आता पेशंटच्या सर्वात पहिला कॉन्टॅक्ट आमचा पेशंट म्हणजे पेशंटचे पहिला सर्वात डॉक्टरचाच कॉन्टॅक्ट आहे. आणि मी तर मला सांगतो ना की पहिल्या वेळेस माझ्याकडे ज्यावेळेस पेशंट आला त्याला मी पाठवलं होतं आणि त्याची टेस्ट ज्यावेळेस पॉझिटिव्ह आली आणि त्याला दवाखान्यात पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी इकडे पाठवलंच नाही माझ्याकडे, त्याला डायरेक्ट फक्त मला समजलं त्याला यवतमाळात पाठवलं होतं. म्हणजे आता तुम्ही कल्पना करा की त्यावेळेस मला काय वाटलं असेल की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आलेलो होतो. आता घरी आता सर आमच्या हे फॅमिली लाईफमध्ये तसं आपल्या करतो ना की त्यांना भीती. पुन्हा मला गंमत सांगतो, माझ्या बायकोने तर मला 15 दिवस दवाखान्यात जाऊ नका म्हणून सांगितलं, दवाखान्यात जायचंच नाही. एक सरळ की तिला इतकी भीती वाटत होती की आपल्या जवळच्या आहे त्यांना झालं तर आपलं कसं, एक सरळ भीती आहे. तर मला सांगितलं, म्हटलं काय म्हणजे आहे ते होय, त्याच्यात काय बरं आपण डॉक्टर आपल्याला माहिती आहे आपण काळजी काय घ्यावी. आता शेवटी निघाला तर म्हटलं टेस्ट करून घ्या तुम्ही. त्याला टेस्ट करून घेतली, ती निगेटिव्ह निघाली. त्याच्यामुळे मग ते अर्ध्या रिलीफ त्यांना तिथे मिळालं. पण त्यांच्या मनात ती भीती होती की नेहमी याच्याकडं म्हणून सांगतो ना की जवळपास कोरोना जेव्हापासून सुरू झाला तर त्याच्यापासून सर्वात महत्त्वाचं काय केलं की जो आता कॉन्टॅक्ट म्हणजे पेशंट कॉन्टॅक्ट कमी करण्यात आला. म्हणजे माझं स्वतःच देतो की पहिले जो मी सकाळ संध्याकाळ दवाखाना तो मी सकाळीच केला फक्त पेशंट म्हणजे तेवढे जवळच कमी केले. एक तर वयाचाही फरक म्हणा किंवा मोठे आपण तोही विचार करू शकतो. आणि दुसरी गोष्ट की त्या अजून जवळपास 2.5 वर्ष 3 वर्ष झाले की मी सकाळी आंघोळ करत नाही. सकाळी फक्त हातपाय स्वच्छ धुवून दवाखान्यात आल्यानंतर आंघोळ करतो. व्यवस्थित कपडे बाहेरच राहतात आणि सर्वात महत्त्वाचं की कपडे मात्र 1 दिवसाचे कपडे दुसऱ्या दिवशी नेहमी आपण वापरतो. 2-2 दिवस 3-3 दिवस कपडे वापरत होतो पहिले, आता ते वापरायचे नाही. पर्टिक्युलरली दवाखान्यातून आल्यानंतर तर ते मात्र तेवढी काळजी आम्हाला डायरेक्ट डॉक्टर म्हणून घ्यावीच लागली. आता की नाही. आणि वॅक्सिन वगैरे तर आपण सांगतो वॅक्सिनचे तुमचे एक डोस आहे. आता आजच माझा 3रा बूस्टर डोस झाला, आजच होता त्याच्यामुळे आजच झाला. बाकी मग आपण दवाखान्याची काळजी आम्ही घेतलीच आहे. सॅनिटायझर पेशंटची आम्ही काळजी केली की पेशंटला 3 म्हणजे एक टेबलवर 2 बॉक्सावर 2 आणि बाकी सगळे दवाखान्याच्या बाहेर येऊच द्यायचं नाही. कारण ते त्यावेळेस ठीक होता त्यावेळेस ती काळजी आम्हाला घ्यावीच लागली. कारण शेवटी भीती आम्हाला येते. PPE किट आहे पण त्याचं काही नाही. शेवटी तुम्हाला आता पेशंटचं समाधानी व्हायचं नाही, पेशंटने रागवायचे पुष्कळ हे प्रॉब्लेम आलेच आता नाही म्हटलं तरी. कारण पेशंटच्या कंप्लेंट्स होत्या. बरं धोका प्रत्येकालाच होता. ऑन द कॉन्ट्ररी डॉक्टर म्हणून तर आम्हाला जास्त धोका होता. त्याच्यामुळे काळजी तर प्रत्येकाला आम्ही घेतली ती काळजी. आणि त्याच्यामुळे त्याला काही इलाज नाही. तो तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे. कोरोनासोबत सोबत राहा, काळजी करू नका, खा प्या मस्त राहा. आणि सर्वात महत्त्वाचं जे त्यांनी गुण राहतात तुम्ही दुसऱ्यालाही त्रास होतो त्याचा. त्याच्यामुळे तुम्ही सर आपल्या पूर्ण वैद्यकीय सेवेत यासारखा विषाणू यापूर्वी कोरोनासारखा विषाणू यापूर्वी आला होता काय, किंवा अशी जी आरोग्य व्यवस्थेची किंवा एका विज्ञान म्हणजे एका मेडिकल सायन्सला चॅलेंज देणारी यापूर्वी कुठली घटना आपल्या वैद्यकीय सेवेच्या या कारकिर्दीत घडली होती काय, आणि घडली नसेल किंवा असेल तर याला आपण कशा प्रकारे बघता आपण पण सांगावे आणि तुम्ही पण सांगा. ते जुनी गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात काय की जसं आता टायफॉइड म्हणून थोडेसे पण ते फार कमी प्रमाणात होते. असं काही जास्त त्याच्यात ट्रीटमेंट त्याला होते. कारण टायफॉइड जाऊन किंवा जे बाकीचे आहेत मलेरिया टायफॉइड सगळ्याला ट्रीटमेंट होते. ह्याचा प्रॉब्लेम असा होता की याला प्रॉपर ट्रीटमेंटच नाही. म्हणजे आज एक ड्रग जर इंट्रोड्यूस केला तर रेमडेसिवीर आपण एक ड्रग त्याला आता ते उपयोगाचं नाही म्हणतात. म्हणजे अशा तऱ्हेचं कारण हे बदलून राहिले. ट्रायल आणि एररच चालू आहे सगळं. फक्त महत्त्व तुम्ही जे त्याची ट्रीटमेंट जी आहे नॉर्मल बेसिक ट्रीटमेंट आहे ती मात्र चालू राहते. आणि अंडर ऑब्झर्वेशन कारण जोपर्यंत जो निगेटिव्ह येत नाही पेशंट त्याची सेकंड स्टेज ज्यापर्यंत होत नाही निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत तो धोकादायकच आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं भाग आहे. तेवढी घ्यावं लागते. बाकी तर काही प्रॉब्लेम नाही सर. ठीक आहे सर. या कार्यक्रमात आल्याबद्दल आपले TCN न्यूजकडून खूप खूप आभार सर. धन्यवाद.
आरोग्यमंत्र या कार्यक्रमात डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनंतर गुरुजी काय म्हणतात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन TCN न्यूजकडून करण्यात आले आहे. TCN न्यूजच्या आजच्या या दुसऱ्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. ज्या विषाणूच्या विळख्यात अख्खे जग आले होते त्या विषाणूमुळे सगळ्यात जास्त प्रभाव दिसला तो ठप्प पडलेल्या व्यापारावर व शिक्षणावर. याच परिणामावर चर्चा करण्यासाठी आजच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या घाटंजीच्या गिलानी महाविद्यालयातील प्राध्यापक मनीष भास्करवार व प्राध्यापक राहुल वानखडे हे आपल्यासोबत या चर्चेसाठी उपस्थित आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांवर होणारा शैक्षणिक परिणाम व उपाय याबद्दल. भास्करवार सर व वानखडे सर. आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो तसं सर मी आणि तुम्ही तेव्हा आम्हाला मराठीमध्ये एक निबंध राहत होता शाळा बंद झाल्या तर हा तर काल्पनिक होता, हायपोथेटिकल विषय होता की याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपले मतप्रभाव व्यक्त करावा. कधी स्वप्नात विचार केला नव्हता की ही वस्तुस्थिती येईल म्हणून. आणि आज शाळा खरोखर बंद झाल्या. ही एक एवढी मोठी गोष्ट झाली की एखाद्या समाजामध्ये शाळा सुद्धा बंद होऊ शकते. ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडे आहे. ते सुद्धा लोकशाही जिथे आहे, जिथे समाज व्यवस्था सुनिश्चित असलेली आहे, तिथे जर शाळा बंद होत असेल तर जी गोष्ट आम्ही आतापर्यंत केवळ पुस्तकात वाचली होती किंवा कल्पना हायपोथेटिकल होती ती गोष्ट वास्तविकतेमध्ये आली हे बघून खरोखर एक आश्चर्य वाटतं, दुःख होतं. परंतु त्या काही प्रमाणामध्ये तेही बरोबर आहे की सुरक्षितता ही फार महत्वाची आहे. परंतु सुरक्षिततेच्या सोबतच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नाही व्हावं या दृष्टिकोनातून शासनाने पावलं उचलावी असे मला वाटतं. सर्वप्रथम TCN सिटी चॅनलचं फार फार आभार की त्यांनी खूप चांगला विषय देऊन आम्हाला बोलवण्यात आलेला आहे. तर हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे की गेल्या 2 वर्षात या कोरोनामुळे शिक्षणावर काय परिणाम झाला. तर अनुभव सगळ्यांनाच येतो आहे. तर 2 वर्षामध्ये आता 2.5 वर्ष होत आलेली आहेत. या 2 वर्षामध्ये 3 बॅचेसचं नुकसान झालेलं आहे जवळपास. नुकसान हा शब्द वापरण्यापेक्षा मी पिढी मातीत गेली हा शब्द वापरतो. कारण हे 3रं वर्ष आहे. तर लोक आम्हाला शिक्षक या नात्याने भेटतात, बोलतात की सर शाळा कधीच सुरू होते. तर आमचा जो प्रश्न म्हणजे प्रश्नार्थक पाहतात उत्तर नसते की शाळा कधी सुरू होणार. कारण आम्हाला माहीत नसते की उद्या काय निर्णय येतील, पेपरला कोणती बातमी आणि अचानक शाळा बंद होऊन जातात. तर आम्हाला अनेक पालकांना फेस करावं लागतं, सांगावं लागतं. पण आमच्याजवळ उत्तर नाही राहत की कधी चालू होणार. मी शिक्षक नाही तर एक पालक देखील आहोत. तर माझा मुलगा देखील प्रश्न करतो की पप्पा शाळा कधी सुरू होणार. तर तेव्हाही माझ्याकडे प्रश्न एक उत्तर नसते. मी फक्त असा हात करतो की काय माहीत कधी चालू होणार. तर हे जे नुकसान आहे, काही एक पालक भेटला, काही मित्रमंडळी आहे, माझं गाव आहे जवळ 3 किलोमीटरवर. तर तिथे जाऊन मी छोटी छोटी मुलं पाहतो. तर ती जर कोरोना चालू होता तर एक विद्यार्थी होता, एक म्हणजे अनेक विद्यार्थी आहे महाराष्ट्रात भारतामध्ये, तो पहिल्या वर्गात होता. आणि तो पहिल्या वर्गात असताना कोरोना चालू झाला. नियमाप्रमाणे त्याला पास करण्यात आलं. तो आपोआप 2ऱ्या वर्गात गेला. आता नियम असा आहे म्हणते की त्यांना नापास करता येत नाही, पुढच्या वर्गात आम्ही पास करू. तो 2रीत गेला. यावर्षी तो विद्यार्थी 3रीत झाला. आणि 3रीत गेल्यानंतरही तो एक म्हणजे लहानपणी आम्हाला असा हात धरून 3 वर्षाचा 7 वर्षाचा असताना एक काढायला लावायचे आमचे शिक्षक. तर तो विद्यार्थी शाळेत गेलाच नाही आणि तो सरळ आता 3रीत जाणार आहे. तर तो 3रीमध्ये एक काढ काढ की बेचे पाडे म्हणून ही सरळ नावं लिहून दाखवलं तर शक्यच नाही. कारण त्याने पायरी पाहिलीच नाही, शाळा कसा असतो, वर्गखोली कशी असते हे काहीही त्याला माहीत नाही. आणि तो सरळ 3रीत गेलेला आहे. तर ह्या 2 वर्षामध्ये जे तुम्ही म्हणत आहे तर ही पिढी मातीत गेलेली आहे. कारण तो पास होत आता आम्ही कॉलेजला शिकवतो सर आणि मी. तर तो कॉलेजलाही आता या वर्षीचीच बॅच पाहत आहोत आम्ही, 2 वर्षापासून बॅच पाहत आहोत. तर जे जुने विद्यार्थी होते तसे नाही आहे. तर ते कुठेतरी कमजोर आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला आहे. लिहिताना ते थरथर करतात, प्रश्नाची उत्तर द्यायला घाबरतात.
त्यांच्या मनात कुठेतरी भावना आहे की आम्ही कोरोनात पास झालो आहोत म्हणून. तर ही पिढी भविष्यात कशी टिकेल, काय टिकेल, किंवा हे सत्र चालूच आहे, शाळा बंद हे कित्येक वर्ष चालू राहणार. त्यामुळे माझं मत असं आहे की ह्या 2 वर्षात पिढ्या बरबाद झालेल्या आहेत. ह्याच याच्यावर सर देखील आपले मतं मांडतील की या 2 सर, वर्षात काय ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या खेडेगावातला जो अनुभव या ठिकाणी बोलून दाखवला, तर तुम्ही ज्या बालकाची अवस्था पाहिली, जो डायरेक्ट 3ऱ्या वर्गात जाणार आहे, तर 3ऱ्या वर्गात जाणाऱ्या त्या बालकाने झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आपण त्या एक शिक्षक म्हणून किंवा एक त्या बालकाच्या पालकाला काय सुचवा? पालकाला सुचवण्याला काही राहिलंच नाही. या सिस्टीमने असं करून ठेवलं आहे की पालकाला काय सुचवणार आहे. अशिक्षित पालक आहे खेड्यामध्ये, की खेड्यातले आमचे शिक्षक लोक आहेत, जे सहकारी मित्र आहेत. तर कालच आपल्या व्हॉट्सअपवर एका टीचर मित्राचा मला मेसेज आला होता की मी जनजागृती ठेवत होतो स्टेटसवर वगैरे, शाळा सुरू झाल्या पाहिजे म्हणून. तर त्या एका शिक्षकाचा रिप्लाय आला की पहिल्या दिवशी शाळा भरगच्च भरलेली होती म्हणे, आणि लगेच आदेश आला की आता उद्या शाळा बंद होणार. आम्ही जे पोरांना सांगितलं म्हणे की आता तुम्ही घरी जा, तेव्हा आम्हाला भरून आलं म्हणे की का कारण आहे. आम्ही सांगत आहोत की तुम्ही आता घरी जा, उद्यापासून यायचं नाही. तर ते लहान लेकरांचे जे चेहरे पाहिले म्हणे, तर शिक्षक म्हणून अतिशय दुःख वाटत होतं म्हणे की का बरं आपण त्यांना वापस पाठवत आहोत. जसं माझं गाव नुकती आहे, तर नियमानुसार 50 लग्नाला परमिशन आहे, मय्यतला 20ची परमिशन आहे, 6 फुटाच्या अंतरावरून शिक्षणाचंही त्यांनी नियोजन केलं होतं, हँडवॉश करा, सॅनिटायझर. तर माझ्या गावामध्ये 1 वर्ग सोडून द्या, 4थ्या वर्गापर्यंत मोजून 10 पोरं आहे. तर सगळ्या नियमामध्ये पद्धतशीर शिक्षण चालू शकते. असे अनेक खेळ आहे, आणि खेड्यात कोरोना नाही, काही नाही, भन्नाट पोरं खेळत आहे, फिरत आहे. तर त्या नियमानुसार तरी जसं आवश्यक गरजा, किराणा, दूध, भाजीपाला हे आवश्यक घटक आहे, शिक्षण अत्यावश्यक आहे. कारण मूलभूत गरजामध्ये समाविष्ट केलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. त्या मूलभूत गरजापासून विद्यार्थी वंचित आहे. तर नियमानुसार ते वर्ग भरता येतात. म्हणजे 10 विद्यार्थी आहे, ते दिवसभरातून शिफ्टमध्ये बोलवले तर अंतराने बसवले तर शाळा न बंद करता व्यवस्थित वर्ग खेड्यापाड्याचे चालू शकते. शिक्षकांना रोज येण्याची त्यांनी मुभा दिलेली आहे, तर शिक्षक रोज जातच आहे, आणि विद्यार्थी सर आम्ही शाळेत येऊन बसू का म्हणून रोज विचारतच आहे. तर नियमानुसार का होईना त्यांना बसू द्यायला हवं, असं माझं वैयक्तिक. सर, आत्ताच वानखडे सरांनी सांगितलेल्या मुद्द्यांवरून आणि त्यांनी डोळ्यासमोर पाहिलेल्या उदाहरणाने जे सांगितलं आहे की खेड्यातले विद्यार्थी जिथे बसण्याची व्यवस्था, कोरोनाचे सर्व नियम पाळून सुद्धा शाळेत बसण्याची व्यवस्था होऊ शकते. तर या विषयावर जसं काही खेड्यांमध्ये 10च मुलं आहे, ते 6 फूट अंतर ठेवून एका वर्गखोलीत बसू सुद्धा शकतात. तर यावर शासनाकडून आपल्याला काय अपेक्षित आहे? एक शिक्षक म्हणून आपण काय सांगाल? जसं सरांनी मगाशी सांगितलं की या कोरोनामुळे पूर्ण समाज व्यवस्था पूर्ण हलून गेलेली आहे, याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक नुकसान झालेलं आहे. परंतु आर्थिक नुकसान एकदा भरून निघून जाईल, परंतु जेव्हा पिढ्या बर्बाद होतील तर ते नुकसान कधी भरून निघणार नाही. या गोष्टीची शासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे. आणि जसं तुम्ही प्रश्न केला की ग्रामीण भागामधली अवस्था, की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचे दैनंदिन काम रोजप्रमाणे चालू आहे. पोरगा बाजारात फिरून राहिलेला आहे, पोरगा लग्नाला जाऊन राहिलेला आहे, पोरगा कोणत्याही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये वाढण करून राहिलेला आहे. तर जसं तुम्ही बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये सगळ्या यात्रा चालू आहे, तिथे जेवणावर चालू आहे, तिथे गर्दी चालू आहे. त्या मुलाला कोण्या प्रकारच्या कार्यक्रमात गेलं तर कोरोना होत नाही, आणि शाळेत गेलं तरच कोरोना होतो, हे थोडं न पटण्यासारखं आहे. याच्यावर शासनाने सुद्धा थोडं गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कारण ज्या समाजामध्ये शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवल्या जाते किंवा ज्यांना शिक्षण बरोबर मिळत नाही, त्याचा परिणाम दूरगामी आहे. हे नुकसान एवढं छोटंसं नाही. कारण येणारी पिढी जर अशी पास होत राहिली तर पुढचा समाज कसा घडेल? कारण आजचा मुलगा म्हणजे उद्याचा नागरिक आहे, त्याला चांगलं घडवणे ही आपली जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षण हा एवढा ज्वलंत विषय आहे. आणि दुर्दैव असं आहे की समाजाकडे याच गोष्टीकडे कोणी मोर्चे काढताना आम्हाला दिसत नाही, किंवा याबद्दल कोणी आंदोलन करताना दिसत नाही आहे. तर त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, तिथे सगळ्या प्रकारच्या
सगळ्या प्रकारची काळजी घेऊन शिक्षण पूर्ववत सुरू ठेवणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. जे तुमचं मत तुम्ही व्यक्त केलं यासाठी शासनाकडून तुम्ही कुठल्या म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही काय अपेक्षा कराल? त्वरित शाळा सुरू व्हायला पाहिजे का? बघा, मी एक शिक्षक आहे आणि एक मी नागरिक आहे. जसं सरांनी सांगितलं, मी एक पालक पण आहे. आता माझी मुलगी मागील 2 वर्षापासून घरूनच शिकत आहे आणि माझं असं एक, मी एक शिक्षक या नात्याने माझं एक फार ठाम मत आहे की शिक्षण म्हणजे जे ज्ञानार्जन आपण करतो ते उपयोजनात्मक असते. त्या शिक्षणाचा फायदा तुम्ही केवळ कागदोपत्री त्याला पास करून द्या म्हणजे तो समाजात टिकणार नाही. त्याच्यामधले कौशल्य विकसित होण्यासाठी, त्याच्यामधले जे नेतृत्व गुण आहे ते डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला त्याला शाळेचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावंच लागणार. मला एक सांगा की जर एखादा पोरगा फक्त परीक्षार्थी म्हणून तो पास झाला आणि तो समाजामध्ये टिकणार कसा तो? मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की सायन्सच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल ऑनलाईन होतं. हा कोणता, हे तर सर्वात मोठा जोक झाला या काळात. जो विद्यार्थी सायन्सचा आहे किंवा इंजिनिअरिंगचा आहे तो घरून प्रॅक्टिकलची परीक्षा पास घेऊन इंजिनियर होत असेल तर त्या देशाचं भविष्य काय होईल? त्याच्यामुळे माझं असं एक शिक्षक आणि एक नागरिक म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की शासनाने याच्यावर अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. जे काही विद्यार्थ्यांच्या सोयीचं आहे, सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतात, त्यांना योग्य प्रमाणात शिक्षण दिलंच पाहिजे. आता मला सांगा, अमेरिका, इंग्लंड सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा एका दिवशी 1-1 लाख 2-2 लाख लोक पॉझिटिव्ह निघत असताना शाळा कॉलेजेस बंद नाही आहे. कारण त्यांना माहीत आहे की देशाची खरी ताकद शिक्षणात आहे आणि म्हणून समाज तेव्हाच घडेल जेव्हा विद्यार्थी साक्षर होईल. कागदोपत्री पास होणे हे साक्षरता नाही आहे. माझं म्हणणं तुम्ही लक्षात घ्या की केवळ पास झालो मी, पहिल्या वर्गातून दुसऱ्या गेलो, तिसऱ्यात, त्याला अर्थ नाही आहे. 10वा वर्ग पास झालो, 12वा वर्ग पास, त्याच्यामध्ये गुणवत्ता किती आहे याचं मूल्यमापन ऑफलाईन शिवाय होऊ शकत नाही. सर, ऑनलाईन शिक्षणाचे नुकसान काय? वर्ग शिक्षणापेक्षा ऑनलाईन शिक्षणाने काय म्हणजे शैक्षणिक क्षेत्रावर काय फरक पडला? शाळा बंद झाल्या आणि अलीकडे ऑनलाईन शिक्षणाचं म्हणजे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण चालू केलं. त्यासाठी मग गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याने स्मार्टफोन घरी वडिलांना घेऊन मागितला, पालकांना घेऊन मागितला की आपल्याकडे स्मार्टफोन बसला पाहिजे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पोटाला चिमटा मारून अनेक पालकांनी मोबाईल घेऊन दिलेले आहे. म्हणजे आमच्या विद्यार्थ्याजवळ सगळ्यात जवळपास 2-3 सोडले काही लोक तर स्मार्टफोन आलेले आहे. आता शैक्षणिक खरंच किती फायदा झाला हा एक विचार आपल्याला मांडणे आणि खूप चांगला प्रश्न आहे हा. ऑनलाईन शिक्षण आणि भारत हा जर विचार केला तर भारतासाठी विकसनशील राष्ट्र आहे आपलं. सध्या तरी ऑनलाईन शिक्षण बिनकामाचं, बिनबुडाचं आहे. त्याचे इफेक्ट देखील येऊन राहिलेले आहे. आता या ऑनलाईन शिक्षणाचं काय झालं, जो सुशिक्षित श्रीमंत बुद्धिजीवी वर्ग आहे तो त्यांच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देतो, घरी त्यांना समजावून सांगतो. पण बऱ्याच पोरांना ऑनलाईन शिक्षण जेव्हा चालू होते मोबाईलमध्ये तर बऱ्याच जणांना कळतच नाही आणि नेटवर्क प्रॉब्लेम. आता त्यांच्याकडे तशी व्यवस्थाच नाही किंवा त्यांची संस्कृतीच नाही की काय ऑनलाईन शिक्षण त्यांना घेणं देणंच नाही. ते मोबाईलवर 1 मिनिट शिक्षण घेताय ना मग गेम खेळत बसलेले आहेत मुलं. आता आमच्यासारखे चल बस ऐक काय टीचर काय म्हणताय, तर आपण बाजूला उभं राहतो, टीचर काय शिकवत आहे, टीचर व्यवस्थित शिकवत आहे पण त्याला ऐकायलाच नाही येत कारण नेटवर्क प्रॉब्लेम. तर तो गोल गोल फिरत आहे, तो त्रासून गेला, बाबा मम्मी आम्हाला तर काहीच ऐकायला नाही येत आहे. त्रासून गेल्यानंतर रिझल्ट हे आला की ऑनलाईन शिक्षण काहीच कामाचं नाही आहे, कसंच कामाचं नाही आहे. म्हणजे ऑनलाईन शिक्षणामध्ये काय फायदा झाला, शिक्षण बंद झालं आणि लगेच मग काही कंपन्या काही ॲपच्या ॲड चालू झाल्या की आमचा ॲप आहे तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला 12वीचं शिक्षण पहिल्या वर्गापासून 12वीपर्यंत आमच्या ॲपवर खूप चांगलं शिक्षण भेटल. मग लोक लगेच ते ॲप डाउनलोड करायला लागले. त्याचं सबस्क्रिप्शन जे आहे ते बरंचसं महागडं असल्याची सुद्धा वृत्त आमच्या कानी आलेली आहे. ते आता कसं आहे, ॲप म्हटल्यानंतर कोणतरी पैसा कमवेल म्हणजे शिक्षणाच्या नावावर तो पैसा कमवेल
आणि मग अलीकडे लोकांना वाटते की माझ्या मुलाचं नुकसान होऊ नये म्हणून तो ॲप डाउनलोड कर, तो ॲप डाउनलोड कर. म्हणजे विशिष्ट लोक तो ॲप डाउनलोड करत विशिष्ट लोक शिक्षण घेईल. भविष्यामध्ये काय होईल आता सामाजिक विषमता नाही राहिलेली आहे. भविष्यामध्ये ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे आर्थिक विषमता निर्माण होईल. कारण एक श्रीमंत वर्ग आहे तो पोरांकडे मुलांकडे पाल्यांकडे लक्ष देईल, तो वर्ग डेव्हलप होईल आणि बहुतांश जो गरीब वर्ग आहे तो मात्र शिक्षणापासून वंचित राहील आणि त्याचं भलं मोठं नुकसान होणार आहे. हे ऑनलाईन शिक्षणाचा भला मोठा तोटा आहे. सर पण मत मांडेल यावर. जसं सरांनी सांगितलं की ऑनलाईन शिक्षण हे निरुपयोगी आहे काही अर्थी, मी सुद्धा या मताशी सहमत आहे. कारण आम्ही ज्या वर्गाशी डील करतो तो ग्रामीण भागातला एक गरीब वर्ग आहे. जसं आता आमचं आर्ट कॉमर्स कॉलेज आहे, ते गरीब शेवटच्या तक्त्यातले पोरं आहेत जे रोजमजुरी करून आपल्या मुलांना शाळेत कॉलेजमध्ये पाठवते. आणि या ऑनलाईनमुळे त्यांना मोबाईल फोन घ्यावा लागला. ज्यांचा जो छोटासा मोबाईल होता त्यांनी 8 ते 9 10,000 रुपये कोरोनामुळे आधीच त्यांचा रोजगार गेलेला आहे, उत्पन्नाचे साधन पूर्णपणे बंद झालेले आहे, परंतु केवळ मुला-मुलीच्या जिद्दीपोटी त्यांनी आपल्या मुलींना ऑनलाईन करून दिलं. बरं, मोबाईल घेऊन दिला, स्मार्टफोन. बरं, स्मार्टफोन मोबाईल घेऊन दिल्यानंतरही त्याचं रिचार्ज आता तुम्ही बघितलं असेल की 240 रुपये 28 दिवसापर्यंतचं त्याचं रिचार्ज वगैरे असते. तर हा जो भूर्दंड आहे, या भूर्दंडाचा कोणी विचारच करत नाही. एकीकडे आम्ही म्हणतो की शिक्षण मोफत आहे, शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, आणि दुसरीकडे त्या पोराला त्याच्या पालकाला महिन्याचा एवढा खर्च येत आहे. तर त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड मोठा परिणाम पडत आहे. त्याच्यातला दुसरा भाग असा आहे की 28 दिवसापर्यंत आम्ही ऑनलाईन क्लास घेतले, त्याच्यानंतर तो विद्यार्थी आम्हाला ऑनलाईन दिसलाच नाही. मग मी त्याला फोन करून विचारलं की काय बाबा तू का नाही म्हणून राहिला, तो म्हणाला सर रिचार्ज नाही. एवढे तर प्रश्न विचारताय की शाळा कधी चालू होणार किंवा आता जे शाळा बंद झाली असं जेव्हा मी माझ्या मुलाला सांगितलं तर त्याच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो, तर मला एक शंका आली का हा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. कारण त्याच्या चेहऱ्यावर जेवढा शाळा सुरू झाली तेव्हा आनंदही मीच पाहिला आणि शाळा बंद होणार आहे तेव्हा दुःखही पाहिला. पण आपण व्यक्त करू शकतो, आपल्याजवळ मार्ग आहे, पण त्या मुलांजवळ काहीच व्यक्त करायला मार्ग नाही आहे. या स्थितीतून वाचण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल सर? आता उपाय म्हणजे हाच आहे की ही जनजागृती आहे जी तुम्ही सुरुवात केलेली आहे. ही जी गोष्ट आहे, जसं एखाद्या उमेदवाराला निवडून द्यासाठी आपण बहुमताने निवडून देतो तेव्हाच तो निवडून येतो, बहुमत त्याच्या बाजूने असते. तर शाळा सुरू करा, हे वोटिंग घ्या आणि जेवढे पालक म्हणतील की शाळा सुरू करा आणि त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर शासनाने शाळा सुरू करून द्यायला पाहिजे. आणि बहुतांश पालक म्हणत असेल की शाळा बंदच राहिल्या पाहिजे, त्याच्यात बहुमत घेतलं पाहिजे, पालकाचा विचार केला पाहिजे आणि बहुमताचा जो निर्णय होईल शाळा बंद ठेवायच्या की चालू ठेवायच्या हे शासनाने ठरवायला पाहिजे असं मला वाटते. सर तुमचं काय? माझं या बाबतीत एक गोष्ट मला अशी ऍड करावं वाटते सरांच्या म्हणण्याला की ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं आहे 18च्या वर्षावर ते वरिष्ठ महाविद्यालय बंद असण्याचं काय कारण? बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की जे पॅरामेडिकल कॉलेजेस आहेत जसं BAMS आहे, MBBS आहे, D.Pharm आहे, इथे शिकणारा विद्यार्थी त्याच वयाचा, मग त्याला कोरोना होते, तो कोरोनातून बाहेर निघतो, कोणत्या परिस्थितीला समोर करून तो पुन्हा समाजामध्ये पुन्हा आपलं रोजचं कर्तव्य पार पाडतो. मग ही जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी आणि त्याला एक मोहिमेत रूपांतर करावं. कारण जोपर्यंत शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत समाजाचं खऱ्या अर्थाने जडणघडण होणार नाही. कारण शिक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी काय संघर्ष केलेला आहे याची प्रचिती आपल्याला माहीत आहे. चला त्यावेळेस आपण वेगळ्या परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये होतो, पण आज तर लोकशाहीमध्ये आहोत, आज आपलं सरकार आहे, आज आपण प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेऊ शकतो. त्याच्यामुळे याला एक जनसामान्यामध्ये मोहिमेचं रूपांतर दिलं पाहिजे. अर्थात कोरोनाच्या सगळे नियमांचं पालन झालं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याचं लसीकरण झालं पाहिजे, शिक्षकांनी सुद्धा व्यवस्थित सगळ्या नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं पाहिजे. परंतु आपण कोरोनासोबत जगण्याची आता आपल्याला सवय करावं लागणार आहे. कारण एक व्हेरियंट आला, त्याच्यानंतर दुसरा आता कोरोनाला, आता ॲमॅक्रॉन आला, त्याच्यानंतर अजून तिसरा येईल, तो चौथा येईल, तो तर थांबणारच नाही. मग आपण थांबणार आहोत का? ही एक आपल्या समाजाची परीक्षा आहे, ही सामाजिक परीक्षा आहे. याच्यामध्ये जो कोणता मोबदला आहे, जसं असं समजायचं की सीमेवर एखादा सैनिक आहे, तो स्वतःचा प्राण जोखीम टाकून आपलं संरक्षण करतो, त्याचप्रमाणे आता प्रत्येक विद्यार्थी हा वॉरियर आहे. त्याला जे कोणत्या प्रकारच्या अडचणी येईल त्या अडचणीला त्याला समोर जावं लागेल. त्याच्यामध्ये पालकही आला, शिक्षकही आला, विद्यार्थी आला. त्याच्यामुळे
ही जी मानसिकता आहे आणि जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुमच्या आणि आमच्यासारखे लोक फक्त चर्चा करू शकतात, कारण धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी सरकारला आहे. त्याच्यामुळे आम्ही या माध्यमातून सर्वांना अपील करतो की ही एक मोहीम तुम्ही राबवा की शाळा सुरू झाली पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानाचं महत्वाचं जे सर्वात मोठं कवच कुंडल आहे त्याला शिक्षणाचं ते त्याला भेटलं पाहिजे. नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून TCN चॅनलच्या संपादकांचे विशेष आभार मानतो की त्यांनी या ज्वलंत विषयाला हात घातला. आणि कुठेही म्हणजे आज आम्ही वेगवेगळ्या बातम्या ऐकतो पण शिक्षणावर कोणी चर्चा करताना दिसत नाही. जो सर्वात महत्वाचा विषय आहे शिक्षण आणि त्या विषयाकडे जर एवढं निरुत्साहाने समाज जर बघत राहील तर प्रत्येक गोष्टी मागे राजकीय फायदा न बघता एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा जो कार्यक्रम तुम्ही राबवत आहे त्याच्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद.